नमस्कार मंडळी, स्वागत आहे रोमी टेस्टमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. हिवाळ्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि भारतातील सर्वोच्च शिखर कळसुबाई सर करण्यासाठी मी ट्रेकला आलो आणि तुम्ही माझ्या प्रवासाचा भाग बना, कारण हा ट्रेक तुम्हाला थरारक वाटेलच पण प्रेरणादायी सुद्धा ठरेल. तर मंडळी, मी डोंबिवलीहून कळसुबाईच्या दिशेने एकटाच निघालो. एका रँडम ग्रुपसोबत जाणार होतो, पण डोंबिवली ते कसारा हा प्रवास मात्र माझ्यासाठी मी आणि माझं स्वतःचा वेळ असं काहीसं होतं. रात्री 11 वाजता कसारा स्टेशनला पोहोचलो आणि तिथे एका ट्रेकिंग ग्रुपला भेटलो. अनोळखी लोकांसोबत हा प्रवास नंतर मोठ्या मैत्रीत बदलणार होता, हे वेगळं सांगायला नकोच. सर्वात सुंदर अनुभव आम्हाला यावेळेस येणार आहे. आम्ही आता कसारा घाटात आहे आणि चहा वगैरे पाहायला थांबलेलो आहे आम्ही. आणि थोड्याच वेळात आता आमचा ट्रॅक सुरू होणार 3 वाजता आणि एक मोठी टीम अजून पुण्याहून येते आणि मोठं ग्रुप होणार 60 ते 70 किती 80. आम्ही 80 जणांचा ग्रुप आहे. बाई फुल मचावणार, फुल वाईब येणार. आणि हा बाई जळगावून आला आहे थकून भागून. आणि एक नवीन मित्र भेटला आहे संतोष, जो हिंगोलीहून आहे ना, हिंगोली पण पनवेलला राहतो, जॉबहून आला आहे. कसं काय वाटतं तुला? थोडंसं काहीतरी खूप भारी वाटतं. तिथे गेल्यानंतर कसं क्षण आहे, काय आहे ते तिथं लोक. आमचा सर्वांचाच एकदम म्हणजे आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे तिथे काय असेल, कारण भारतात आणि महाराष्ट्रातलं सर्वात टॉपेस्ट शिखर आहे की तो आज आम्ही गाठणार आहे. रातच्या मतलब अख्ख्या रात्रीमध्ये पूर्ण गाठणार आणि सकाळी असा सूर्योदय बघणार एकदम सुंदर. तर थोडा गप्पा मारून आम्ही आमच्या गाडीत बसलो आणि बारी गावाकडे निघालो. मित्रांनो, फायनली आमचा एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स सुरू झाला आहे. चहा वगैरे करून मस्त आरामात आता गाड्यांमध्ये बसलोय. बुलेरो आहे 4x4 एकदम सरांना फिरी चालते सर्व. एक कट होईल, एक कट बाई. आणि थोडीशी पावर आली आता आणि जोश पण तेवढा आहे, कारण पोरं कॉफी सोबत गाणं पण आहे. ते गाण्याचा आवाज येणार आहे माझा, ठीक आहे, थोडासा लाऊड करतो मी. आणि मुलं पण जास्त आहेत, ग्रुप मोठा आहे तर मजा येते. आणि सगळं अशी नॉर्मल डाऊन टू अर्थ लोक आहेत तर मजा येते अशा लोकांमध्ये, ठीक आहे. आणि नवीन मित्र आहेत सोबत माझे, आणि नवीन मित्र आहेत गाईज. यांचं नाव काय तुझं? सोनू. तू? सतीश, अमोल. हे सगळे कुठले? हे सगळे हिंगोलीचे आहे सगळे. कुर्ला आणि कोण नांदेड, अर्धे नांदेडचे आणि कुर्लाचे, आणि चांगले लोक आहेत. आता यांच्यासोबत आपण पूर्ण ब्लॉग बनवणार भाई आणि सगळा यूट्यूबवर टाकणार. तुम्ही बघा, एन्जॉय करा. आणि कळसुबाईचे थोडा बाय, गाणं लागलं बाय. असाच वाजत गाजत आमचा प्रवास कसा संपला आणि आम्ही बारी गावात बाई पोचलो फायनली. तर भाई आता इथं सगळेजण बसलेत आणि आपलं सामान वगैरे इथं ठेवतायत सगळेजण. हा वैभव फुल थकलाय भाई, आता जळगावून आलाय. कुर्ला की 70 की पब्लिक है हमारा गैंग का. बोलो कुर्ला 70 पब्लिक बोलो भाई है घाटों पर 86 है भाई. 86 का मतलब क्या है? आ गई भाड़ में और अपन गए चद्दर में. भाई आता सकाळचे 3 वाजलेत आणि थोड्याच वेळात आता आम्ही ट्रेक सुरू करणार आहे. आणि थंडी खूप आहे खालीच, तर वरती माहीत नाही का हालत होणार आहे. आणि आता पुण्याचे जेवढा ग्रुप आहे तो येणार आहे. आता आम्ही थोडं पाय हलके करतोय, पण बाई मजा येणार आहे. रास थंडी आहे, खूप थंडी आहे. आणि चांदोबा भाई रात्रीचं थंडी तर एकदम जोमात होती, ठीक आहे. त्यामुळे आम्ही चालत पुढे झालो. चहाचं दुकान सापडलं आणि मस्त चहा पिली होती तिथं. बाई सर्वांना बॅचेस वाटलेत, हे असे काही बॅचेस आहेत. तुझा कुठं आहे रे? अजून लावतो ते. वैभवने लावून दिला बॅच. आता फटाफट निघणार आम्ही. आणि बाई पब्लिक तर एवढी होती ना, खूप पब्लिक होती. कळसुबाईला येणारी आणि उतरणारी पण खूप पब्लिक. लीडरने थोडीशी माहिती दिली ट्रेकबद्दल आणि फक्त एवढंच म्हटलं, तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आणि आम्ही फटाफट निघालो. तर भाई फायनली आम्ही सुरू केलेले ट्रॅक. हां आहे अरे ब्लॉग बना रहा है भाई.
तर फायनली आम्ही स्टार्ट केलेलं आहे भाई नाईट. भाई मेरा व्यू देखो. विदाऊट टॉर्च काही दिसत नाही समोर आणि पण भाई बेस्ट एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. आणि थंडी पण वाढली आहे. थंडी खूप वाढली आहे. पीछे देख के चल ब्रो. हा ब्रो सब हो रहा है. कि इम्पोर्टेंट वही है. रात्री सर्वजण असे चोरासारखे टॉर्च लावून एकच लक्ष होतं सर्वांचं की कळसूबाई गाठायचं, सकाळी सकाळी सूर्योदय बघायचा. बाई फक्त 20% कंप्लीट झाला आहे आणि एवढ्या धापा लागल्यात. आता गॅप घेतला आहे थोडा, पण बाई अजून 80% बाकी. एकदम टॉपला जायचं आहे. अनुभव तो खूप चांगला आहे. मित्र म्हणेल नवीन माणसाने येऊ नका भाई इथं. ठीक आहे. पहिले 2-3 ट्रेक करून घ्या, नंतर इथं. नाहीतर असं येऊ नका भाई इथं. ठीक आहे. आणि मुलींना स्पेशल सांगतो मी, तुम्ही येत आहे जर तुमचा स्टॅमिना असेल 4 घंटे चालायचा, ते पण एकदम हाय स्लोपवरती, तेव्हाच या. नाहीतर येऊ नका बाई, बिलकुल नका या. पूर्ण अशी उभी चढण आहे अख्खी. अर्धे ट्रेकर्स मागे आणि आम्ही वरती आलो एकदम. खाली बघा सिटी तेच असेल, लाईट. काही भाऊ असे बसलेत. पण फुल मजा येते. चला रे, थांबू नका. कॅप्टन बसायचं नाही. तुम्ही बघू शकता आमचा घाम. होय, भाई गाव फुल आंघोळ केली घामाने. आपल्याकडे भाई जिसके दम में है नहीं, जिसके बम में है दम वही आए इधर. हां. पण बाई सुरुवातीला असं वाटलं होतं की मुली चढू शकणार नाही, पण मुलींना पण मानावं लागेल. काही मुली होत्या त्या एकदम अशा सरसर चढायच्या बाई, अशा आमच्या पुढं जायच्या 2 पाऊल. थोडा ट्रेक संपत आलाय आणि अशा शिड्या लागल्यात. पोरं चढतायत वरती अजूनसुद्धा. आणि हा काही व्ह्यू आहे वरतून. पब्लिक येते थकत बाई. खरंच खूप छान आहे ट्रेक या. जर तुम्हाला काहीतरी छान एक्सपिरियन्स करायचा असेल, काही एकदम खतरनाक थ्रिलिंग एक्सपिरियन्स पाहिजे ना बाई, कळसूबाई या. भारी एक्सपिरियन्स भेटेल तुम्हाला. पण नवीन लोकांनी मग त्या हाय इधर कशा नाही. पब्लिक कसे आहात भाई? आप यूपीचा आहे पण मराठी छान बोलतो. बोल रे काही. धन्यवाद बाबा, धन्यवाद. कसा वाटला हा ट्रेक तुला? ट्रिप एकदम छान पब्लिकला वाटलं. पब्लिक काय पब्लिक पण एकदम पब्लिकला सरस आहे. नाही सजेशन काय देशील पब्लिकला? सजेशन काय नाही, उशीर ट्रेक चालू आहे. बाईची मराठी थोडी कच्ची पण चांगली. उशीर बेस्ट आला एक थोडासा. हे आमचे कॅप्टन. पत्र्याची सीडी आहे, एकदम बारीक आहे. याची जर तुम्ही बघलं ना, एकदम पतले सीड आहेत. भाई पायऱ्या एकदम खतरनाक आहेत. या सीड्या एकदम दगडात कोरल्या. हे बघा. आणि एकदम उभी चढण आहे. जी थंडी हवा आणि गारवा आहे भाई हवेमध्ये, फील करण्यासाठी. ठीक आहे. आजूबाजूला पूर्ण काळोख आणि थंडगार अशी हवा, या दोघांचा संगम आमच्या शरीराला खूप पॉवर देतोय. खरंच की नाही? बरोबर. आखी फाटली आहे पण जोश एकदम मोठा आहे भाई. चलो थांबायचं नाही. भाई अख्खी ट्रॅफिक जाम पूर्ण पॅक झालंय भाई. अजून वेटिंगला एवढी लोक खाली आहे. हे अख्खं बारी विलेज आहे.
असं काय पाठून हातात आणली ते खालती हवेचा आवाज ऐका, म्हणजे एकदम थंडगार हवा होती पण एकदम थंडगार. थोड्याच टायमात आम्ही आमच्या मंजिलपर्यंत पोहोचू. स्टॅमिना गेलाय अर्धा, ठीक आहे. पर तुम्ही वरती आले ना, एकदम थंडीगार हवा आहे भाई, एकदम थंडीगार. आणि निसर्गाचा एवढा सुंदर अनुभव आहे तुम्हाला वरती, एकदम गारवा आहे. निसर्ग सगळ्यांना झुकवून देतो भाई, सर्वांना झुकवून देतो. पण आम्हाला अभिमान असेल भाई की महाराष्ट्राचा उंच शिखर आम्ही गाठलो. आणि 1.6 किलोमीटर. हां, आता फक्त 1.6 किलोमीटर बाकी आहे. आणि मग पोचून जाऊ आम्ही फटाफट. हळूहळू सकाळ होते. आता फक्त 10 ते 15 मिनटाचं अंतर उरलं आहे. हे 10 ते 15 मिनटाचं अंतर काढता काढताना मस्त शेकोटी भेटली अशा सुंदर वातावरणासोबत. भाई फायनली आमचा फक्त आता मोजून 5 ते 10 मिनटाचा रस्ता राहिला आहे. आणि सर्वोच्च शिखरावर आता आम्ही आहोत. कळसुबाईचं महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर कळसुबाई. आणि सगळेजण ह्या रस्त्याने जात आहेत. आम्ही या रस्त्याने जातो. आम्ही जाणार या रस्त्याने डायरेक्ट इथून शॉर्टकट आहे. इथं वरती. आणि भाई तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इथून. वरती अजून सुंदर व्ह्यू आहे, पण आता इथूनच थोडासा सूर्य उगवला आहे. तर म्हटलं तुम्हाला दाखवतो. आणि आता टॉपला हे टॉपेस्ट आहे भाई इथलं, मतलब टॉप पीक आहे हा. आणि खूप गर्दीसुद्धा आहे वरती. पण काय नाही, एकदम थकलो आहे. बट वाटत नाही थकलेलो आहे असं, कारण असा व्ह्यू जर समोर असेल ना भाई, थकवा निघून जातो, ठीक आहे. आणि फटाफट आम्ही वरती चढतो आणि वरती जाऊन थोडं बसतो भाई, कारण मांड्यांचे लागलेत 3 घंट्यापासून. 3.5 नाही भाई, 3.5 4 घंट्यापासून. 4 घंट्यापासून फक्त चालतोय. आणि मध्ये फक्त 3 ब्रेक घेतलेत. 3 ब्रेकमध्ये आम्ही चढलोय ना. आता आम्हाला चढायची अशी एकदम सरळ आहे आणि तिथं पोहोचायचं आहे. आणि मंडळी, मित्रांनो, भाऊ आणि माझ्या बहिणींनो, तो क्षण वर्णन करता येण्यासारखा नाहीच भाई. चारही बाजूनी धुक्यानं एकदम असं वेढलेलं डोंगर होतं आणि सूर्य असा ढगामधून असा उगत होता. आणि भाई असा उगवता सूर्य पाहताच भाई याला कॅप्चर करण्याचं ठरवलं आणि मस्त असा हा टाईम लॅप्स काढला. मस्त सूर्य असा हळूहळू असा डोंगराच्या मागून आणि ढगांच्या वरून असा वरती मस्त येत होता. आणि हे दृश्य मस्त मी एकदम दगडावर बघून असा दगडावर बसून बघत होतो. हे असं दृश्य छान. गर्दी तर खूप होती, पण चांगले चांगले दृश्य होते ना, त्यामुळे गर्दी काही वाटली नाही. हे बघा किती मस्त असे सगळे डोंगरांच्या वर असं धुकं आहे आणि धुक्यांच्या वर असा सूर्य असा उगवतोय. पण आम्हाला जे व्ह्यू पाहिजे होता ना तो भेटला नाही. पण हा पण चांगला होता बाई, ठीक आहे. हा पण व्ह्यू एकदम सुंदर होता. मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना एकदम असा धुक्याने भरून गेलता, ठीक आहे. आणि ज्या बाजूने सूर्य उगवत आहे त्या बाजूला एकदम असं धुकं आणि त्याच्या पुढच्या बाजूला एकदम निळशार आकाश आणि खाली डोंगर आणि एवढी पब्लिक. आणि छोट्याशा जागेवर एवढी सगळी पब्लिक होती. छान होतं, मजा आली होती तिथे एकदम. कैसा लग रहा है ब्रो? भाई बहुत कैसा लग रहा है भाई? नज़ारे दिखाओ सबको. ये नज़ारे यहाँ के, थोड़ा सा लंबा कर लूँ. ये नज़ारे देखो गाइस. पूरा ग्रुप यहाँ पर पहुँच चुका है. संपूर्ण ग्रुप एकदम व्यवस्थितरित्या आमचा पोहोचला आहे 7:30. पण एक्सपेक्टेशन काही वेगळे होते आणि ही गर्दी आम्हाला दिसली. ही गर्दी होती काय तिथे. आणि हा सगळा ग्रुप आहे मागे. मजा आली. नाईट ट्रेक केला भाई. तर ज्याच्यासाठी सगळेजण रात्रभर ट्रेक करतात ते हे मंदिर आहे कळसुबाईचं टॉपेस्ट पीक. आणि मी आता
टॉपेस्ट पीकवर आहे बाई महाराष्ट्राचा, ज्याला माउंट एव्हरेस्ट म्हणतात. आणि गर्दी खूप होती आणि आहे खूप, पण गर्दीचा काही संबंध नाही काहीच. पण तुमच्यासमोर असा छान व्ह्यू असेल तर तुम्ही सगळं विसरू शकतात. ठीक आहे, मस्त आरामात बसून इथं थंडगार हवा येते. ते काय लिहिले आणि मित्रांनो, हा जो ट्रॅक आहे ना, मला म्हणजे निसर्गाच्या एकदम जवळ घेऊन आला आणि नवीन लोकांसोबतच्या त्या मैत्रीने तो अजून एकदम असा खास बनला. आणि मित्रांनो, मी तुम्हाला एकदम सजेस्ट करतो की हिवाळ्यातील हा कळसुबाईचा ट्रेक आहे ना, तुम्ही एकदा म्हणजे नक्की करा. अनुभव हा वेगळाच आहे. हे जे वर दिसतंय ना, हे कळसुबाईचं मंदिर आहे वरती. ठीक आहे, हा टॉपेस्ट पीक आहे बाई इथला. आणि तर तुम्ही कॅम्पिंग पण करू शकता आरामात मित्रांसोबत. खूप मजा आली रात्रीचा ट्रेक केला. अडचणी आल्या खूप चालण्यामध्ये, पायसुद्धा दुखले, पण काय नाही, वरती आलो, सगळं विसरून गेलो. ठीक आहे, छान अनुभव होता. आता बाई मस्त नाश्ता वगैरे करून खाली उतरणार. आणि बाई ट्रेक झाल्यानंतर गरम गरम पोहे, सगळेजण एकदम थकून खात आहेत. बाई सूर्योदय तर आमच्या डोक्याला अशी चटके देत होता, कारण ऊन एकदम वाढलं होतं. आणि फटाफट सर्वांनी टोप्या घातल्या, सनग्लासेस घातल्या आणि बाई निघाले खाली उतरायला. उतरता अशा शेतकऱ्यांच्या गायी दिसल्या. म्हणलं भाई, या गायी एवढ्या वर चढल्यात कशा भाई? एवढ्या वर चढून या चरत होत्या, म्हणजे मानावं लागेल यांना भाई. व्हेरी जस्ट अटेंडन्स व्हेरी लो. हा सह्याद्रीचा अनुभव ना भाई खूप वेगळा आहे. असे सुंदर मोठे मोठे डोंगर, सुंदर निसर्ग आणि एकदम निसर्गरम्य वातावरण, शांतता, पीस. शहराच्या एकदम उलटा भाग आहे बाई हा. उतरता एकदम छोट्या सिड्या होत्या ना, त्यामुळे अशी ट्रॅफिक जाम झाली. आणि काही असे पाय दुखत होते ना, त्यामुळे धीरे धीरे उतरत होते सिड्यांपासून. आणि माकडं पण त्रास देत होते. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे खायच्या गोष्टी असतील ना, त्या बॅगेत टाका बाई. नाहीतर इकडचे माकडं आहे ना, खूप परेशान करतात आणि डायरेक्ट हातातून खेचून डायरेक्ट आपलं घेऊन जातात डायरेक्ट. कारण ते ना, मी बघितलं 2-3 माकडं बाटल्या फोडून ते पाणी पित होते. बाटल्या फोडून पाणी पित होते. आणि आम्हाला इथं जायचं. तर बाई हाच होता माझा कळसुबाईचा ट्रेक, आणि छोटा आणि एक थ्रिलिंगनी भरलेला रात्रीचा ॲडव्हेंचर, ते ट्रेकिंग, रात्रीचा प्रवास खूप छान वाटलं. माझा हा पहिला अनुभव होता असा मोठा ट्रेक करायचा. आजपर्यंत छोटे ट्रेक केले होते, पण हा माझा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा ट्रेक होता. तो पूर्ण झाला बाई. ठीक आहे, मध्ये असं वाटलं की नाही करून बघा. पण तर झाला म्हणजे finally. हा होता माझा संपूर्ण कळसुबाईचा ट्रॅकचा अनुभव, जो मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना बाई, तर नक्की ना थोडीशी एकदम लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या प्रवासात भेटूया भाई, लगेच भेटूया. तोपर्यंत निसर्गाचा आनंद घ्या आणि तुमचा आरोग्याचा सुद्धा आनंद घ्या. धन्यवाद. टाटा, बाय बाय.